तालुक्यातील पांगरी येथे एकाचा खून झाल्याची घटना सोमवार दिनांक 2 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास 8 संशयितांनी मारहाण करत खून केल्याची घटना घडली। सदर घटना अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। या प्रकरणी कीर्ती व्यंकट थोरात वय वर्ष 26 राहणार सायळे यांच्या फिर्यादीवरून वाई पोलिसांनी 6 संशयितांना अटक केली असून दोघे फरार आहे। सोमनाथ दशरथ थोरात वय वर्ष 38 राहणार पंचाळे असे खून झाल्याचे व्यक्तीचे नाव आहे। सोमनाथ व कीर्ती यांची जुनी मैत्री आहे। कीर्ती या पती व्यंकट, सासरे रंगनाथ, सासू गंगूबाई, दीर हंबीरराव, जाऊ वर्षा यांच्यासोबत पांगरी येथे एकत्रित कुटुंबात राहतात। कीर्ती यांचे पती व सासरे हे दारू पिऊन येत आणि त्यांना त्रास देत असल्याने त्या सायळे येथे माहेरी गेल्या होत्या। 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी कीर्ती यांनी सोमनाथ यांना फोन करून सासरच्या त्रासाबद्दल माहिती दिली। यावर सोमनाथ यांनी कीर्ती यांना वावी येथे येण्यास सांगितले। त्यावर 31 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान वावी येथे आल्या होत्या। वावी येथे सोमनाथ व कीर्ती यांची भेट झाल्यानंतर दोघे पांगरी येथे रामेश्वर किसन सालके यांच्या घरी गेले। दोघांनी सालके यांच्या घरी एक दिवस मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कीर्ती यांचे पती, सासरे, सासू, दीर, जाव यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी व पतीपासून फारकत मिळवण्यासाठी सिन्नर येथे आल्या होत्या। त्यानंतर पुन्हा सायंकाळी त्या पांगरी येथे पुन्हा सालके यांच्या घरी येऊन थांबल्या। सायंकाळी सोमनाथ हे पुन्हा सालके यांच्या घरी आले। दोघांनी जेवण करून सोमनाथ हे पुन्हा रात्री पंचाळे येथे निघून गेले। त्यानंतर सोमवार दिनांक 2 रोजी सायंकाळी पुन्हा सोमनाथ हे जेवणाचे पार्सल घेऊन सालके यांच्या घरी आले। यावेळी कीर्ती व सोमनाथ यांनी जेवण केल्यानंतर गप्पा मारत असताना रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कीर्ती यांचे पती व्यंकट, सासरे रंगनाथ शुक्लदेव दत्तू थोरात, बाजीराव कचरू थोरात, राजेंद्र कचरू थोरात, दीर हंबीरराव रंगनाथ थोरात, महेश गोपीनाथ थोरात राहणार सर्व पंचाळे हे अचानक सालके यांच्या घरी आले। दरवाजा वाजवला असता सोमनाथ यांनी दरवाजा उघडता सर्वांनी सोमनाथ, रामेश्वर व कीर्ती यांना सोबत आणलेल्या लाठा काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। सोमनाथ यांची गच्ची पकडून सर्वांनी त्यांना घराबाहेर काढले। त्यानंतर कीर्ती यांच्या पतीने कीर्ती यांचा भाऊ दीपक सोन्याबापू शिंदे यांना फोन करून पांगरी येथे बोलावून घेतले। अर्ध्या तासानंतर दीपक व कीर्ती यांचे चुलते मच्छिंद्र द्वारकानाथ शिंदे, सोमनाथ ज्ञानदेव धंगाळे हे तेथे आल्यानंतर दीपक यांनी सोमनाथ, रामेश्वर व कीर्तीला मारहाण केली। यानंतर कीर्तीचे पती व्यंकट यांनी त्यांना भावासोबत वावी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले। कीर्ती भावासोबत वावी पोलीस ठाण्यात आल्यानंतर काही वेळानंतर पती व इतर तेथे आले। त्यांनी सोमनाथ यांना सोबत आणत पोलीस ठाण्याबाहेरील बाकावर बसून ठेवले। कीर्ती यांनी सोमनाथ यांच्याकडे जाऊन पाहिले असता ते अर्धनग्न अवस्थेत गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले। त्यानंतर पोलिसांनी सोमनाथ यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तत्काळ सिन्नर येथे हलवले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता। कीर्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह सासरे, दीर, भाऊ व इतर 5 संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 6 जणांना अटक केली आहे। त्यातील 2 जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। सिन्नर ग्रामीण रुग्णालयात सोमनाथ यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर तेथे जमा झालेल्या त्यांच्या बहिणी, भाऊ व इतर नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही किंवा कीर्ती यांच्या व्यतिरिक्त दुसरी दखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत होती। यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने सिन्नर व MREC पोलीस ठाण्याकडून फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून फरार आरोपींचा सहायकापर्यंत शोध घेऊन अटक करण्याचे व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला।